एक महत्त्वाची बातमी आजच्या न्यूजपेपरमध्ये आली आहे जी महाराष्ट्रासाठी फार इम्पॉर्टंट आहे। केंद्रीय सरकार 88,000 करोडचं जे मनरेगाचा लेआउट आहे ते आता परत रिव्ह्यू करत आहे। ह्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की ते जास्ती पैसे लावणार आहेत, पण ह्याच्यात एक महाराष्ट्रासाठी ही न्यूज चांगली नाही आहे, कारण की ह्याच्यात बिहार, यूपी, हिमाचल आणि आणखीन एक दोन स्टेट्स आहेत, पण महाराष्ट्राचं नाव फिगर होत नाही आहे। तर पॅकेज दिल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही काय आता पुढे कन्सिडर करणार नाही। तर हे एक ह्यापुढे जर लोकांना मनरेगाचं काम पाहिजे असणार पुढच्या ग्रोथसाठी, पुढच्या सीझनसाठी, तर ते बहुतेक जास्ती असणार नाही महाराष्ट्रामध्ये। दुसरं म्हणजे जे महागाईची दर खाली आली आहे। काल आपण वाचलं असेल की महागाईची दर फार कमी झाली आहे। आता ह्याचा संबंध किसानांच्यावर सगळ्यात जास्ती असर पडतो। त्यांनी जेव्हा हे सगळे लावलं होतं, भाज्या लावल्या होत्या, तेव्हा महागाईची दर जास्ती होती आणि त्यांना वाटलं होतं की त्यांना जास्ती पैसे मिळतील, पण असं झालं नाही आहे आणि महागाईची दर फार कमी झाली आहे आणि किसानांनी आता जे काही मंडीमधनं सब्ज्या येत आहेत त्याच्यावरती फार कमी पैसे त्यांना मिळत आहेत। तर हे दिवाळीसाठी त्यांना वाटलं होतं की त्यांना काहीतरी तर थोडे पैसे जास्ती मिळतील, पण ते होणार नाही आहे। असं झाल्यामुळे आता दिवाळी फार थंडी वाटून राहिली आहे आणि लोक ज्यांना विचार होता की ते थोडं दिवाळीसाठी जास्ती खर्च करतील, ते फार्म सेक्टरमध्ये, किसानांच्या मध्ये तरी असं नाही आहे। काल मी पालघरला एक मोर्चा होता, तिथे मी किसानांशी बोलले। त्यांचं म्हणणं होतं आम्हाला काही पर्याय नाहीये, पण आम्हाला रिझर्वेशनच पाहिजे। हा मोर्चा रिझर्वेशनसाठी होता आणि त्यांचं म्हणणं आहे की ते ह्याच्या पुढे मंत्रालयाला पण जातील मोर्चा घेऊन, कारण की त्यांनी कितीही उगवलं तरी त्यांना पैसे जितके जे लावतात त्याच्याहून बरंच कमी मिळतं आहे आणि अशात त्यांची जीवार्थ चालू शकत नाही। तर हे एक कन्सिडरेशन सरकारला घ्यावं लागेल। आता तर रिलीफ पॅकेज पोचवायची वेळ आली आहे, दिवाळीच्या पहिले रिलीफ पॅकेज पोचणार आहे असं म्हटलं गेलं होतं। मी पुढची स्टोरी ह्याच्यावरती एक फॉलोअप करणार आहे आणि सांगेन।